पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती। आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बेडसे या गावामध्ये, ज्या ठिकाणी 2000 वर्षापूर्वीची प्राचीन बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। गावाच्या शेवटी या ठिकाणी जो हा पायथा दिसतो आपल्याला या डोंगराचा, याला बेडसे डोंगर म्हणतात। तर याच डोंगरामध्ये ही लेणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी भारतीय पुरातन विभागाद्वारे संरक्षित केली गेली आहे। या ठिकाणी आपण हा सूचना फलक पाहू शकता, ASI चा हा मॉन्युमेंट ॲक्टचा हा सूचना फलक आहे। या ठिकाणी यांचे जे कायदे आहेत त्याचा बोर्ड आहे आणि या ठिकाणी एक आपल्याला माहितीचा फलक पाहायला मिळतो। तर गावापासून या लेणीपर्यंत येण्यासाठी आपल्याला पुढेपर्यंत पक्का रस्ता पाहायला मिळतो आणि साधारणपणे 200 मीटरचा हा कच्चा रस्ता पाहायला मिळतो आणि वरती जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सीड्या पाहायला मिळतात। हा गेट पाहू शकता आणि आपल्याला टोकापर्यंत म्हणजे लेणीपर्यंत अशा प्रकारची व्यवस्थित वाट जी आहे ती पाहायला मिळते। आता सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यात या वाटा ज्या आहेत थोड्या घसरट असतात, त्याच्यामुळे पावसाळ्यात या लेणीपर्यंत येताना थोडीशी काळजी घ्यावी लागते। अथवा आपण उन्हाळ्यात येत असाल किंवा हिवाळ्यात येत असाल तर या ठिकाणी कुठलीही काळजी करायची गरज नसते। आणि सोबतच या ठिकाणी येत असताना थोडीशी आपण जी आहे काळजी घेतली पाहिजे स्वतःची आणि सतर्क राहिलं पाहिजे, कारण की या परिसरामध्ये थोडेफार सरपटणारे जे प्राणी आहेत, म्हणजे साप असतील, विच्छू असतील, ते पण आपण पाहावं आणि स्वतःची काळजी घेत आपण वरती जायचं, स्पेशली पावसाळ्यामध्ये। कारण की या ठिकाणी आपण पाहू शकता छोटे छोटे पॅच आहेत या ठिकाणी, जिथून डोंगराच्या वरचं जे पाणी आहे ते अशा प्रकारे वाहतं आणि छोटे छोटे जे धबधबे आहेत किंवा वॉटरफॉल जे आहेत ते निर्माण झाले आहेत नैसर्गिक। तर चला आपण वरती जाऊन ही जी लेणी आहे खूप सुंदर अशी लेणी आहे आणि ही महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण अशी एक लेणी आहे, ज्या लेणीबद्दल मी यापूर्वी देखील बोधिसत्व या यूट्यूब चॅनलवरती साधारणपणे 2 वेळेस माहिती टाकली आहे, ती हिंदीमध्ये। साधारणपणे 10 ते 15 मिनटं आपल्याला या पायऱ्या चालाव्या लागतात आणि ज्यावेळेस आपण 50% अंतर गाठतो त्यावेळेस ही जी चढाई आहे ती आपल्याला सरळ सरळ पाहायला मिळते। पहा, इथे येत असताना पावसाळ्यामध्ये जर आपण हा व्हिडिओ पाहून येत असाल तर खूप काळजीपूर्वक या, कारण की इथे अनेक घटना घडतात आणि अनेक लोक इथे पाय घसरून पडतात। कारण की या ज्या पायऱ्या बघतायत आपण, ह्याच्यावरती बारीक बारीक शेवाळ जे आहे ते जमलेलं आहे। आता पहा, आता आपण थोडं अजून वरती जाऊ तर ह्या पायऱ्या तुम्हाला सरळ सरळ वरती जाताना दिसतील आणि थोडं इथे आपल्याला थकावट जी आहे ते वाटेल। बाकी ही लेणी चढायसाठी कुठलाही त्रास होणार नाही। चला आता आपण जाऊ वरती आणि वरतीच माहिती घेऊ। फायनली आपण लेणी परिसरामध्ये आलो आहोत आणि हे पाहू शकता, इथे देखील आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे आणि इथे देखील आपल्याला एक गेट पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी भारतीय पुरातन विभागाचा सूचना फलक पण पाहायला मिळत आहे, जो आपण खाली पाहिलेला आहे। आणि हे पाहू शकता, हे नयनरम्य असं वातावरण आणि डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य आपण पाहू शकता। हे खूप सुंदर असं बेडसे लेणं, या ठिकाणी आपल्याला खूप मोठं हे पटांगण पाहायला मिळत आहे। बघू शकता, हा स्पेस समोरचा खूप सुंदर आहे आणि या लेणीची सुरुवात आहे इकडून शेवटून होते लेफ्ट साईडला। या इथे एक छोटंसं लेणं आहे जे परीक्षण लेणं बोललं जातं। तर या ठिकाणी या लेणीचं जे काही परीक्षण काम झालं असावं तर ते इथून झालं असावं, अशा प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळते। पाहू शकता, या ठिकाणी एक वर्तुळाकार जो चैत्य आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, ज्याच्यामध्ये स्तूप आपल्याला पाहायला मिळतो। तर हा जो स्तूप आहे हा या ठिकाणी अर्धवट स्तूप आहे, हा पूर्ण नाहीये। तर या ठिकाणी फक्त आपल्याला सर्क्युलर शेप दिल्याचं पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये शनी हातोडीचे घाव आपण बघू शकता आणि तसेच स्तूप अर्धवट आहे, जो पूर्ण झालेला नाहीये। तर अशा प्रकारचं वर्तुळाकार जे लेणं आहे आपल्याला जुन्नर तालुक्यातील जे तुळजा नावाचं जे लेणं जे आहे ते पाहायला मिळतं। तर हे परीक्षण केलं गेलेलं आहे इथे आणि याच्यावरती अनेक उन्हाळे पावसाळे गेल्याच्या नंतर पुढच्या लेणीचं काम जे आहे ते झालं असावं, अशा प्रकारची
माहिती आपल्याला मिळते। हे 1 नंबरचं लेणं आणि या ठिकाणी हे 2 नंबरला आपण पाहू शकता एक पाण्याचं टाकं आहे आणि या ठिकाणी नैसर्गिक जे पाणी जे आहे ते या टाक्यामध्ये साचत असावं। तसेच या ठिकाणी आपण हा एक स्तूप पाहू शकता। कदाचित हा स्तूप जो आहे पूर्णाकृती असावा। हा वरचा जो हार्मिकाचा जो भाग आहे तो या ठिकाणी डॅमेज झाल्याचा पाहायला मिळतो। हा डोम पाहायला मिळतो, ही वेदिका पट्टी पाहायला मिळते आणि हे जे हा जो या ठिकाणी स्तूप पाहायला मिळतो या ठिकाणी हा चैत्याचा आकाराचा म्हणजे चैत्य स्तूप ज्या प्रकारे आपण साधारण लेण्यामध्ये बघतो तशा प्रकारचा हा जो याची जी स्थापत्य शैली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी एक लेख आहे या इकडे, तर हा जो लेख आहे या स्तूपाबद्दल आहे। याच्यामध्ये य ने सुरुवात होते। य इकडे या जवळ, य गो भू ती न म्हणजे हा गोभूती आहे। गोभूतीन अ र का अ र न का अरण का न म्हणजे या ठिकाणी गोभूती जो आहे तो अरण्यामध्ये किंवा जंगलामध्ये राहणारा आहे, वनामध्ये। त्यानंतर पी ट पा ते का न म्हणजे हा जो गोभूती आहे तो पिंडपात करणारा आहे म्हणजे भिक्षाटन करणारा आहे। मा र कु ट वा सी मारकुट वा मा एक मिनिट या ठिकाणी मा र कु ट वा सी ना म्हणजे हा मारकुटीतला रहिवासी आहे। तू पो या ठिकाणी हा त्याचा स्तूप आहे। कुणाचा? गोभूतीचा, जो मारकुटीतला निवासी आहे, जो भिक्षाटन करायचा त्याचा। त्यानंतर वा सी ना म्हणजे या ठिकाणी हा लेख इथला जो आहे पुढचा पोर्शन हे झालेला वाशिना। त्याच्यानंतर ब ता सा ट नी त न म्हणजे भटसाळ जो मित्र आहे किंवा बसाळ जो मित्र आहे त्यांनी या ठिकाणी दान दिलं आहे। क री ता म्हणजे त्यांनी जे हे जे लेणं आहे गोभूती नावाचा जो आरण्यक भिक्षू जो पिंडपात करायचा त्याच्यासाठी हे हा जो स्तूप आहे निर्माण केला आहे अशी जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आरण्यक गोभूती त्याचा हा स्तूप। त्यासोबतच इथे एक आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं। तसेच या ठिकाणी पण आपल्याला एक लेणं जे आहे किंवा या ठिकाणी पाण्याचं टाकं पाहायला मिळतं। याच्यामध्ये देखील एक लेख आहे। या लेखाची सुरुवात जी आहे त्रिरत्नाने होते। त्रिरत्नाचं सिंबल त्याच्यासोबतच हा पाहू शकता हे त्रिरत्न। मग या ठिकाणी आपण जो लेख आहे म हा भो ई म हा भो य महाभोय बालिकाय म्हणजे महाभोय जी महाभोयची जो महाभोय आहे बालिकाय। म देवी म्हणजे महादेवी आहे। महाभोय बालिका यांची महादेवीय। त्याच्यानंतर म हा रट्टिनीय जी महारट्टिनी आहे। समदिनिकाय तिचं नाव समदिनिका आहे त्यानंतर य समदिनिका य नि य ध म अपदेवनक स अपदेवनक आहे। बी ती ई काय अपदेवनक यांची द्वितीय पत्नी म्हणजे समदिनिका जी आहे ती आहे। त्यांच्याद्वारे या ठिकाणी दान दिल्याचा जो उल्लेख जो आहे तो या पाण्याच्या टाक्याच्या इथे केलेला आहे। तसेच इथे बाक होता। ही लेणी निर्माण करण्यासाठी आपण पाहू शकता वरून सुरुवात झालेली आहे आणि वरती जाण्यासाठी या ठिकाणी ह्या पायऱ्या बनवल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे या लेणीची सुरुवात करत असताना वरून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर हे स्थापत्य निर्माण झालेलं आहे। दोन्ही साईडला आपण पायऱ्या बघू शकता या लेणीच्या वरती जाण्यासाठी आणि वरून हे काम झाले। हे पाहू शकता किती नयनरम्य असं दृश्य आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे जे चैत्याच्या वरच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी वेदिकाचं जे पॅनल आहे रेल पॅटर्न ते आपल्याला पाहायला मिळतं। आणि तसेच या ठिकाणी आतमध्ये आपण पाहू शकता हा जो
मार्ग जो आहे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तो निर्माण केला गेला आहे. सुरुवातीला मार्ग निर्माण केला गेला असावा, त्याच्यानंतर हे जे काम आहे वरून खाली होत गेलं आणि आतमधलं जे काही मटेरियल जे आहे ते काढलं गेलं असावं, अशा प्रकारची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते. आणि या ठिकाणी हे स्तंभ पाहू शकता आपण. तर हे स्तंभ जे आहेत या ठिकाणी पर्शिपोटलियन नावाची जी शैली आहे त्याच्याशी प्रभावित हे स्तंभ आहेत. खूप सुंदर आणि या ठिकाणी अद्वितीय असं हे लेणं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी वरती बघा, आपल्याला या स्तंभावरती हत्ती म्हणा, घोडे म्हणा आणि त्यावरती किंवा बैल म्हणा याच्यावरती बसलेले युगलक पाहायला मिळतात. आणि ही शैली खूप सुंदर आहे. आपण माहिती घेऊया. या ठिकाणी आजपासून 2000 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी आपण लेणीमध्ये येणार आहोत यासाठी, आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी एक फूल जो आहे किंवा फुलाची जी आकृती जी आहे ती बनवली होती, ती निर्माण केली होती. खूप सुंदर आहे. आणि ही शैली पहा, या शैलीला ही जी शैली आहे पर्शिपोटलियन जी शैली आहे त्याच्यापासून प्रभावित झाली असावी, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. वरती आपण हत्तीचे शिल्प पाहू शकता, तसेच घोड्याचे शिल्प देखील आपल्याला पाहायला मिळतात. फिनिक्सचे शिल्प पण आहेत. फिनिक्स अर्थातच ज्या घोड्यांना पंख वगैरे असतात त्याची ही शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी हत्ती ज्या आहेत त्या हत्तीचं जे सोंड जे आपल्याला पाहायला मिळतं, त्या सोंडीच्या इथे एक छिद्र आपल्याला पाहू शकता दाताचं. तर तिथे हत्तीचे जे मूळ जे दात आहेत म्हणजे खरेखुरे, ती त्या आजपासून ज्यावेळेस लेणे निर्माण केले गेले होते 2100 वर्षापूर्वी, त्यावेळेस खरेखुरे हत्तीचे दात लावले गेले होते. तर ह्याची जी सुरुवात आहे आपण वरती पाहतो. वरती हार्मिकेसारखा एक पॅटर्न आहे, त्याच्यावरती हे हत्तीचे घोड्याचे शिल्प पाहायला मिळतात. आणि खालच्या साईडला आपल्याला जे लोटस जे आहे किंवा कमळाचं जे फूल आहे असं पलटी केलेलं पाहायला मिळतं, म्हणजे खालच्या दिशेने तोंड आहे त्याचं. तर त्या पाकळ्या पाहू शकता आणि त्याचा आकार पाहू शकता फुलाचा, जे उमलायचा आहे किंवा खुलायचा आहे. आणि तिथूनच हा जो स्तंभ जो आहे हा अष्टकोनी आकारामध्ये खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी जो लोटा असतो, माठ म्हणतो आपण त्याला, हे छोटंसं जे माठ आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. या माठातून हे वरती गेल्याचं असं दृश्य. या ठिकाणी 2 पूर्णाकृती स्तंभ आहेत, तसेच 2 जे आहेत अर्ध उठाव आकारामध्ये स्तंभ जे आहेत सेम शैलीमध्ये, म्हणजे जशीचे तशी, ते आपल्याला पाहायला मिळते. आणि हे चैत्य पाहू शकता, खूप सुंदर, आपल्या अंगावरती शहारे उठतील अशा प्रकारचं हे दृश्य आहे. आणि हे दृश्य पाहून आपल्या डोळ्याची भुरळ उडून जाते. कसे चैत्य गवाक्ष आहेत पहा, खूप सुंदररित्या ह्याचं कोरीव काम जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहू शकता चैत्य गवाक्ष आणि मध्ये मध्ये वेदिका पट्टी आहेत, रेल्स पॅटर्न्स आहेत, कॅप्सूल टाईपमध्ये रेल्स आहेत, जाळीचं जे काम आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे पाहू शकता असे छोट्या छोट्या कमानी, त्याच्या आतमध्ये तुम्हाला जाळीदार नकाशी, तसेच फुलाचे ज्या आकृत्या आहेत त्या पाहायला मिळतात. इथे एक लेख आहे, हा पण लेख पाहू शकता. या लेखामध्ये हा लेख पण साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातला असावा. आणि यामध्ये काय लिहिलं आहे तर नासिकान म्हणजे नाशिकचा उल्लेख आला आहे. आनंद स म्हणजे आनंद आहे नाशिकीतला. सेठीस म्हणजे हा श्रेष्ठी आहे. पुतस म्हणजे त्याचा मुलगा, त्याचं नाव आहे पुसनकस म्हणजे त्याचा मुलगा जो आहे पुष्यनक. म्हणजे या ठिकाणी आनंद येथे म्हणजे नाशिक येथील जो आनंद आहे, जो श्रेष्ठी आहे, त्याचा जो पुत्र आहे पुष्यनक, त्यांनी हे जे लेणं आहे ते दान दिलं आहे, त्याचं निर्माण करण्यासाठी दान दिलं, अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. पहा या ठिकाणी दोन्ही साईडला म्हणजे लेणी ज्यावेळेस प्रवेश करतो तर दोन्ही साईडला 2 कक्ष पाहायला मिळतात. एक साधारण आहे आणि एकामध्ये बाक जो आहे बसण्यासाठी तो निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघा पाहू शकता या कक्षामध्ये हा बाक पाहायला मिळतो. तर हा बाक आहे आणि समोरच्या दिशेला पण तुम्हाला बाक असलेलं लेणं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे हे सुंदर चैत्य जे आहे ते पाहायला मिळतं. याच्या प्रवेशद्वारामध्ये तुम्हाला या ठिकाणी खिडक्या पाहू शकता. खिडकीच्या हे जे चैत्य जे कमान जे आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता हे जाळीदार जी नकाशी आहे ती झालेली आहे. तसेच पुष्प पाहू शकता आणि हे जाळीदार खिडक्या बघा, खूप सुंदर अशी संरचना, खूप सुंदर अशी स्थापत्यशैली. खालच्या साईडला पण तुम्हाला वेदिकाचं जे पॅटर्न जे आहे
पूर्ण खूप सुंदर पाहायला मिळतं. तसेच या लेणीची फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही. खूप सुंदर प्रकारे या लेणीला फिनिशिंग जी आहे ती केली होती. आणि हे या ठिकाणी मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता रेल पॅटर्न, तसेच फुलाची नक्कशी, आणि हे खूप सुंदर असं चैत्य कमान जे आहे ते पाहायला मिळत आहे. आणि मध्ये एक गॅप जो आपल्याला दिसतोय तिथून एअर पास होत असे, तसेच प्रकाशही पास होतो स्तूपावरती. त्याच्यासाठी ते गवाक्ष हे जे आहे वातायन जे आहे ते निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वरती पाहू शकता काही चित्र पण, रंगीत चित्र पण याच्यावरती होते. अशा प्रकारचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. इथे पहा आपल्याला हा एक प्रवेशद्वार पाहायला मिळतोय. हा जो आहे हा परिक्रमा पथ आहे. आपण याच मार्गाने जाऊया. या तुम्हाला इथे हा हाफ कॅप्सूल टाइप पॅटर्न दिसतोय. याच्यामध्ये इथे लाकडी तुळ्या होत्या, लाकडी पट्टीच्या तुळ्या. तर खूप सुंदर असं हे लेणं होतं. इथे देखील एक कक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि हे जे स्तंभ आपण पाहतायत हे असे झुकलेल्या अवस्थेमध्ये आहेत किंवा झुकावदार आहेत यामध्ये. तर या ठिकाणी आजपासून 2000 वर्षापूर्वी बौद्ध भिक्षू जे आहेत या चैत्यामध्ये इथे स्तूपाला परिक्रमा करायचे. तर हा स्तूप पाहू शकता. तर खूप सुंदर असा हा स्तूप आहे. आणि हे स्तंभ पाहू शकता आपण. खूप चांगल्या प्रकारे या स्तंभाचं जे काम आहे ते झालेलं आहे. साधारणपणे 22 एक स्तंभ आहे तिथे हे पूर्णाकृती. तर हे स्तंभ देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि या लेणीमध्ये चित्र होते आणि ते देखील बोधिसत्वांचे चित्र होते. म्हणजे ही जी लेणी आहे ही सुरुवातीला थेरवादी परंपरेनुसार पूर्ण जे स्थापत्य जे आहे ते निर्माण झालं आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये इथे महायानपंथी जे भिक्षू होते ते वास करत होते, त्याचा पुरावा इथे पेंटिंग्स होत्या. साधारणपणे 1871 मध्ये वेस्ट गार्ड नावाचे अधिकारी येण्याच्या पूर्वी या ठिकाणी या लेणीमध्ये चित्र होते, अशा प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. आणि वरती पाहू शकता हा हाफ कॅप्सूल पोर्शन पाहायला मिळतो, ज्याच्या पाठीमागे हत्तीच्या पाठीचा जो कणा जो आहे त्या आकाराचा पाठचा जो भाग आहे पृष्ठभाग तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि तसेच इथे देखील लाकडी तुळ्या होत्या व्हॉइस बॅलन्सिंग करण्यासाठी, इको मेंटेन करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी. आणि हा स्तूप पाहू शकता. हा स्तूप जो आहे हा प्रतिकात्मक स्तूप आहे. या स्तूपाची जी सुरुवात आहे आपण खालून घेऊया. खालती जिथून हा स्तूप जो आहे म्हणजे या ठिकाणी खालचा जो भाग आहे, खालच्या भागामध्ये आपल्याला वेदिका पाहायला मिळते. हा मधला जो पोर्शन जो आहे स्पेस, याला या ठिकाणी मेधी म्हणतात. वरती वेदिका पट्ट्या आहेत 2. मेधीच्या भागामध्ये हा डोम आहे. तसेच एक हार्मिका पेटी आहे. त्या हार्मिका पेटीच्या कडेला एक छिद्र आहे, ज्या छिद्रामध्ये या ठिकाणी हा जो स्तूप निर्माण केला गेला असावा ज्यांच्या स्मरणामध्ये. जसं आपण बाहेर पाहिलं गोबुती नावाचा जो आरण्यक भिक्षू होता त्याच्यासाठी स्तूप निर्माण करण्यात आला होता, तसाच हा देखील एका अरहंत बौद्ध भिक्षूसाठी स्तूप निर्माण केला गेला असावा. त्याचे सर्व धातू यामध्ये ठेवले जायचे. वरती तुम्ही हार्मिका पेटी बघू शकता, ही हार्मिका पाहू शकता. आणि वरच्या दिशेला तुम्हाला साधारणपणे 2000 वर्षापूर्वीचं सागाचं एक कमळाचं देठ पाहायला मिळत आहे. आणि या देठाच्या वरती छत होतं. तुम्हाला छत जर पाहायचं असेल तर कार्ला या लेणीमध्ये तुम्हाला छत पाहायला मिळतं. तर हे 2000 वर्षापूर्वीचं लाकूड जसंच्या तसं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर भाजीला गेले किंवा कोंडाणीला जर गेले तर ज्या लाकडी तुळ्या ज्या आहेत त्या लाकडी तुळ्याचे पण तुम्हाला अवशेष पाहायला मिळतात. तर असं सुंदर लेणं जे आहे या ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळत आहे. खूप सुंदर आहे. आणि हे प्रतिकात्मक लेणं आहे. हे भगवान बुद्धांच्या गुणांना आणि भगवान बुद्धांना हे जे आहे रिप्रेझेंट करतं, किंवा भगवान बुद्धांना हे जे स्तूप जे आहे ॲज प्रतिकात्मक हे प्रस्तुत करताना आपल्याला दिसतं. या ठिकाणी या स्तंभांवरती तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे जे शिल्प आहेत ते पाहायला मिळतात. तर या ठिकाणी त्रिरत्नाचं शिल्प पाहू शकता आणि तुम्हाला चक्रीसारखा आकार पाहायला मिळतो. तर कदाचित जी आकाशगंगा आज आपण बघतो आकाशामधली कदाचित ती असावी. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हे त्रिरत्नाचे शिल्प पाहू शकता, फुलांचे शिल्प पाहू शकता. आणि या स्तंभावरती तुम्हाला त्रिवत्सा नावाचे
मानवाचं जे शिल्प आहे, मानवी गुणांचं किंवा मानवी उत्पत्तीचं प्रतीक, त्यासोबतच पुन्हा त्रिरत्न इथे धम्मचक्र पाहायला मिळतो आणि या ठिकाणी हे फुलाचं जे नक्षीकाम आहे ते पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचं हे सुंदर लेणं जे कलाकृतीनं नटलेलं आहे आणि खूप वैभव संपन्न असा हा जो वारसा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खूप सुंदर लेणं, इथं तुम्ही याल तर भारावून जाल. तर ह्याची गॅरंटी तुम्हाला इथलं जे नक्काशी जे काम आहे किंवा इथलं जे कोरीव काम आहे ते तुम्हाला करून देतं. बघा, खूप सुंदर असं हे जे लेणीचं काम जे आहे ते पाहायला मिळतं. मला अनेक लोक प्रश्न विचारतात, कारण की गेल्या साधारणपणे 1 दशकापासून बोधिसत्व या चॅनलवरती मी प्राचीन बुद्ध लेण्यांची, प्राचीन बौद्ध स्तूपांची, तसेच जो आपला प्राचीन वारसा आहे त्याबद्दलची माहिती देत आहे. आणि माहिती देत असताना अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात. काही एक लोकांना वाटतं की लेण्या बौद्ध भिक्षूंनी निर्माण केल्या आहेत असं वाटतं, परंतु ह्या लेण्या ज्या आहेत त्या बौद्ध भिक्षूंनी निर्माण केल्या नाहीत. आता आपण पाहिलं तिथे एक लेख आहे, त्या लेखामध्ये श्रेष्ठी आहे, त्या श्रेष्ठीने या ठिकाणी लेणं निर्माण करण्यासाठी दान दिलंय, श्रेष्ठीचा मुलगा. तर या ठिकाणी बौद्ध भिक्षू जे आहेत ते वास करायचे, लेण्या निर्माण नाही करायचे. तर या ठिकाणी कुठलंही स्थापत्य निर्माण करण्यासाठी स्थापत्य निर्माण करणारे कारागीर लागतात. ज्या प्रकारे आज आपण घर बनवतो, साधं जरी घर बनवलं तरी आपण खालचा जो बेस जो आहे, खालचा बेस बनवतो, सुरुवातीला आपण खोदतो, खाली त्याचा पाया जो आहे पायाभरणी करतो. पायाभरणी झाल्यानंतर RCCचा असेल तर त्याच्यावरती RCCचं काम होतं, साधारण असेल तर दगडा मातीची भर घालून पाया जो आहे तो भरीव केला जातो, त्याची संरचना निर्माण केली जाते, ज्याच्यानंतर वरचं विटा मातीचं जे बांधकाम आहे ते केलं जातं. तशाच प्रकारे लेणी कोरत असताना सुरुवातीला जो मेन म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी जो पहिला जो प्रामुख्याने जो दगड आहे तो खोदला जायचा. खोदल्याच्या नंतर आकार उकार देण्यासाठी एक दुसरा समूह असायचा किंवा दुसरी कारागिरांची टीम असायची, ती यांना आकार उकार द्यायची. आकार उकार झाल्याच्या नंतर या लेण्यांचं जे कोरीव काम आहे ते करण्यासाठी एक टीम असायची. कोरीव काम झाल्याच्या नंतर या ठिकाणी फिनिशिंग करण्यासाठी देखील एक टीम असायची. तर अशा प्रकारे या ज्या लेण्या आहेत त्या निर्माण व्हायचे आणि ते कारागीर करायचे, बौद्ध भिक्षू करत नसे. तर ही माहिती असू द्या. तसेच आपल्या लेण्यांवरती सुमेरियन संस्कृतीचा प्रभाव झालेला पाहायला मिळतो, ग्रीकांचा प्रभाव पाहायला मिळतो. आपल्या या ज्या लेण्यांची रांग जी आहे, मुंबई म्हणा, पुणे म्हणा किंवा सातारा साईडला ज्या लेण्या आहेत किंवा औरंगाबादला साईडला ज्या लेण्या आहेत, ज्या सुरुवातीला लेण्या निर्माण करण्यात आल्या आहेत इसवी सन पूर्व 1-2 शतकापासून ते पुढे इसवी सनाच्या 2-3 शतकापर्यंत, त्याच्यामध्ये लेण्यांमध्ये जे लेख आहेत त्या लेखामध्ये यवनस हे नाव आले आहेत. अर्थातच यवन म्हणा, यवन ग्रीक देशातील जे लोक आहेत त्यांचे नावं आले आहेत. तर या लेण्या निर्माण करण्यासाठी त्यांच्याद्वारे दान दिलं गेलं होतं. तसेच हे जे कारागीर जे आहेत हे त्याच भागातून सुरुवातीला आले असावेत. आपला हा जो भारत देश जो आहे प्राचीन काळामध्ये व्यापाराने संपन्न होता, म्हणून व्यापाराची देवाणघेवाण व्हायची, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण पण व्हायची. तर त्याच्यामुळे जे सुरुवातीला कारागीर आले असावे तर हे बाहेरून कारागीर आले होते. त्याच्यामुळे आपल्या लेण्यांमध्ये सुमेरियन संस्कृतीचं जे छाप आहे किंवा जर तुम्ही शिल्प पाहिले, शिल्पांची जर तुम्ही रचना पाहिली किंवा त्यांची वेशभूषा पाहिली, तर वेशभूषा इथली जरी असली तरी संरचना जी आहे किंवा त्यांचे जे मुखवटे जे आहेत ते ग्रीक किंवा यवन लोकांशी तुम्हाला साम्य दर्शवणारे पाहायला मिळतात. अर्थातच त्यांचा प्रभाव जो आहे या लेण्यांवरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी माझे जे बांधव आहेत, म्हणजे इतर समाजाचे बांधव, त्यांना वाटतं की या लेण्या पांडवांनी कोरलेत. बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण कुठल्याही लोकांचा किंवा कुठल्याही संस्कृतीचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही धर्माचा अनादर करत नाही, त्यांचा आदर करतो. परंतु त्यांचं जे वर्णन आहे की बाबा पांडव अज्ञातवासाला गेले किंवा गुहेमध्ये राहिले, ते जे राहिले असतील ते अशा गुहेमध्ये कशाला राहतील जे मानव निर्मित आहेत. ते राहिले असतील किंवा ते असतील नसतील त्यांच्या अस्तित्वावर आम्ही प्रश्न उपस्थित नाही करत आहोत, परंतु ते नैसर्गिक ज्या गुफा आहेत त्याच्यामध्ये पूर्वीपासून जी मानव वस्ती किंवा मानव समूह जो आहे तो राहिलेला आहे. परंतु ज्या लेण्या निर्माण केल्या गेल्या आहेत एक कारण डोळ्यासमोर ठेवून
लेण्या निर्माण केल्या गेल्यात. या लेण्या ज्या आहेत मुळात बौद्ध भिक्षूंसाठी आणि नंतरच्या काळामध्ये ज्या संप्रदायांनी या ठिकाणी जे संप्रदाय नंतरच्या काळामध्ये डोंगरामध्ये वास करू लागले आणि डोंगरामध्ये जाऊन ध्यान साधना करू लागले, त्यांच्या संप्रदायांनी नंतरच्या काळामध्ये बौद्ध धम्माशी प्रभावित होऊन नंतरच्या काळामध्ये त्यांनी पण त्यांच्यासाठी लेण्या निर्माण करून घेतल्याचे आपल्याला दाखले मिळतात. तर अशा प्रकारे पांडवाचा या लेणीशी काहीच संबंध नाहीये किंवा पांडव या लेण्यांमध्ये राहिले नाहीयेत. तर त्याच्यामुळे हा गैरसमज देखील माझ्या बांधवांनी दूर करावा. त्यांच्या मनामध्ये जो नेहमी उत्पन्न होतो किंवा लेण्याबद्दलची माहिती आज आपण बघतो की लोकांना वाटतं की लेण्या पांडवांनीच निर्माण केल्या. अनेक अशा लेण्या आहेत ज्या ठिकाणी बांधव जे आहेत ते कट्टर झालेत, ते रूढीवादी झालेत आणि ते ऐतिहासिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जसं या ठिकाणी नगर येथील पाथर्डी नावाची लेणी आहे. त्या लेणीवरती जर तुम्ही गेले तर तिथे त्यांनी त्यांची एक देवी निर्माण केली आहे. तर तिथे ते जाऊ देत नाहीत किंवा तिथे त्यांनी पूर्ण स्ट्रिक्ट केलं आहे. चैत्य स्तूप आहे परंतु ते माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. किंवा लेण्याद्री नावाचं लेणं आहे, तिथे देखील आपल्याला लेण्याद्रीच्या विहारामध्ये अष्टविनायकाचा जो गिरिजात्मज नावाचा जो गणपती आहे तो पण तिथे स्थापन झालेला आहे. बघा, कुणालाच विरोध नाही, परंतु जी आपली संस्कृती आहे आणि आपला जो पूर्वजांचा जो वारसा आहे तुम्हाला तो मुळात कुठल्या स्वरूपात सुरुवातीला होता आणि नंतर त्याच्यामध्ये कसे कसे बदल झाले त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्या गोष्टींना तुम्हाला स्वीकारावं लागेल. आपसामध्ये तेढ निर्माण करून आपसामध्ये भांडून आपण हा ऐतिहासिक वारसा जतन करू शकत नाही. तर आपल्या एकीने आणि दोन समुदायामध्ये या ठिकाणी आपण सामंजस्याने सगळ्यांनीच मिळून, कारण की या लेण्या एका कुठल्या समूहाच्या नाहीयेत किंवा एका पर्टिक्युलर म्हणजे आजच्या धर्माच्या किंवा जातीच्या नाहीत. हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे, हा 2000 वर्षापूर्वीचा वारसा आहे. तर हा सगळ्यांचा वारसा आहे. तर या लेण्यांना न्याय देण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच पुढे यावं लागेल. सगळेच माझे बांधव जे इतर जे बांधव व्हिडिओ बघतात त्यांना वाटतं की सागर कांबळे जे दाखवतात किंवा सागर कांबळे जे सांगतात ते फक्त बौद्ध समूहापुरतच सांगतात. नाही मित्रांनो, भगवंताने जो मार्ग सांगितला होता तो एका जाती समूहासाठी नव्हता सांगितला, तो समस्त मानव जातीच्या हितासाठी सांगितला होता. जर हे भगवंताचं लेणं आहे तर समस्त मानव जातीच्या हितासाठीच हे लेणं निर्माण केलं गेलं आहे किंवा एका पर्टिक्युलर जाती धर्माशी किंवा एका पंथासाठी हे लेणं निर्माण केलं गेलं नाहीये. जेवढा माझा अधिकार आहे तेवढाच तुमचा अधिकार या लेण्यांवरती आहे आणि आपल्या सर्व भारतीयांचा अधिकार आहे आणि आपल्या भारतीयांचा वारसा आहे. तर इथे आता आपण पुढे जाऊया आणि आपण पुढच्या ज्या लेण्या आहेत त्यांची माहिती घेऊया. चला. या ठिकाणी चैत्यगृहाच्या बाहेर राईट साईडला आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. इथे देखील नैसर्गिक पाणी जे आहे ते जमा होतं. तसेच आज आपण उद्यानामध्ये ज्या प्रकारे बसण्यासाठी नागरिकांसाठी जे बाक बसवतात तर तशाच प्रकारचं प्राचीन काळचं जे बाक आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी हे जे पटांगण आहे या पटांगणामध्ये बसण्यासाठी हे जे बाक आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित आतमध्ये ध्यान धारणा न करता मे बी त्यावेळेस बाहेर बसून देखील ध्यान धारणा करण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी निर्माण केली गेली असावी. बघा, हे पण आपण एक छोटंसं कक्ष पाहू शकता, तिथेही आहे. तसेच इथं पण बाक आहे, इथे पाहू शकता एक पाण्याचं टाकं आहे. तसेच इथे देखील आपल्याला बाक पाहायला मिळत आहे, म्हणजे इथे ध्यान करण्यासाठीच हे बाक निर्माण केले गेले. इथे एक कक्ष आहे ज्याच्यामध्ये बाक पण आहेत, परंतु हे अर्धवट असं कक्ष आहे, पूर्ण नाहीये. आणि हे या ठिकाणी आपल्याला एक पुन्हा विहार पाहायला मिळतं, परंतु हे विहार जे आहे हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि हे इतर विहार जे आहेत लेण्यांमध्ये त्याच्यापेक्षा खूप वेगळं आगळं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि एक छोटासा कक्ष पाहायला मिळतो. आणि ज्या प्रकारे आत्ता आपण जी स्थापत्य शैली पाहिली चैत्याची, तशाच प्रकारची स्थापत्य शैली आहे. चैत्यासारखाच हाफ कॅप्सूलमध्ये गजपृष्ठ आकारामध्ये हे चैत्य आपल्या हे जे विहार आहे ते पाहायला मिळतं. सुरुवातीला हे म्हणजे हे लेणं निर्माण करण्यासाठी जो दृष्टिकोन होता तो चैत्य स्तूप बनवण्याचाच त्यांचा दृष्टिकोन होता. परंतु काही तांत्रिक बिघाडीमुळे किंवा दगड कमकुवत लागल्यामुळे जो स्तूप आहे तो डॅमेज झाला असावा. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची कल्पना जी आहे ती बदलली असावी आणि हा जो स्ट्रक्चर उभा झाला होता त्याचा वापर एक विहार म्हणून करण्यासाठी नंतरच्या काळामध्ये त्या ज्या खोल्या आहेत, म्हणजे त्याच वेळेस ज्यावेळेस फेल झालं, स्तूप जो आहे डॅमेज झाला, त्याच्यानंतर हे जे आहेत विहार जे आहेत ते विहार निर्माण केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. 11 खोल्या आहेत इथे. तर ह्या खोल्या पाहू शकता. या खोल्यामध्ये तुम्हाला बाग पाहायला मिळत आहे बसण्यासाठी. तशाच प्रकारचे प्रवेशद्वार आता आपण चैत्यामध्ये पाहिले. या ठिकाणी चैत्य कमानीच्या सोबत गवाक्षा सोबत
आणि या ठिकाणी रेल पॅटर्न जी आहे ती वरती पण पाहायला मिळते, खालती पण पाहायला मिळते. तसेच खिडक्या बघू शकता, जाळीदार खिडक्या आहेत. तसेच या ठिकाणी हे छोटे छोटे जे स्तंभाचं उठाव जो आहे, हे जे काम आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे कुडा म्हणा किंवा कोकणातल्या जे लेण्या आहेत त्याच्यावरती हा प्रभाव पाहायला मिळतो. तर तो प्रभाव पाहू शकता. या ठिकाणी हे पाहू शकता, हे फुलं खूप चांगल्या प्रकारे कोरलेत आणि साधारणपणे आजपासून 200 ते 250 वर्षामध्ये या ठिकाणी एक छोटंसं जे काम जे आहे करण्यात आलं होतं किंवा एक छोटंसं या ठिकाणी शिल्प जे आहे ते कोरण्यात आलं आहे. त्याच्या अवतीभोवती आपण हे 2 स्तंभ जे आहेत कोरल्याचे पाहायला मिळतात. इथं पण एक गणपतीचं जे शिल्प आहे किंवा तशा प्रकारचं जे शिल्प आहे ते कोरण्याचा प्रयत्न झालाय. आणि इथं ही देवी, याला बेडसाई देवी म्हणतात. पहा मित्रांनो, ज्या लेण्या आहेत साधारणपणे 2 म्हणजे 2100 वर्षापूर्वी निर्माण केल्या गेलेत. त्यामध्ये बौद्ध भिक्षूंचा साधारणपणे 500 ते 600 वर्ष याच्यामध्ये वास होता. परंतु जसं जसं नंतरच्या काळामध्ये वास कमी होत गेल्या या लेण्या ओसाड पडल्या आणि या लेण्यांची जी माहिती आहे जनसामान्यांना नव्हती किंवा त्या माहितीच्या अभावामुळे आणि ह्या लेण्या ओसाड पडल्यामुळे या ठिकाणी इथले जे ग्रामस्थ आहेत किंवा त्यांच्या ज्या आपण म्हणू शकतो त्यांच्या ज्या दंतकथा आहेत त्या दंतकथा या लेण्यांशी जोडल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर असे काही जे शिल्प आहेत त्यांनी काही लेण्यांमध्ये शिल्प कोरलेत किंवा काही लेण्यांमध्ये फक्त त्यांनी पेंट्स केल्यात किंवा शिंदूर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु ही त्यांची चूक नाहीये. या ठिकाणी ज्यावेळेस लेण्यांची माहिती नव्हती त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर गाववाल्यांचा जो संबंध आहे पुन्हा एकदा या लेणीशी आला आणि त्याच्यानंतर या लेणीवरती पुन्हा एकदा वहिवाट जी आहे ती चालू झाली होती. आणि त्याच्यानंतर इंग्रज आले, इंग्रजांनी संशोधन केलं. त्याच्यानंतर या लेण्यांची माहिती जी आहे ती प्रसारित केली. माहिती प्रसारित झाल्याच्या नंतर ज्यावेळेस या लोकांना माहिती नव्हती किंवा म्हणजे या लेण्यांच्या माहितीचा अभाव असल्यामुळे जे काही त्यांच्या पूर्वजांच्या हातून झालेलं आहे त्या गोष्टींचा स्वीकार करत आज ते या लेणीला बुद्ध लेणीचा दर्जा देतात की बाबा ही बेडसे लेणी जी आहे ती बुद्ध लेणी आहे आणि जे स्थापत्य जे आहे वास्तुकला जी आहे ती बौद्ध शैली आहे म्हणून अशा प्रकारचा ते स्वीकार देखील करतात. आणि हे जे काम झालं आहे किंवा बरेच जे बांधव आहेत सोशल मीडियावरती की हिंदू धर्मातील अशा लोकांनी अतिक्रमण केले किंवा हे झालं ते झालं अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रसारित करतात. परंतु ही वर्तमानात जे लोक आहेत त्यांची चूक नाहीये किंवा त्यांच्या पूर्वजांची चूक म्हणता येत नाहीये. ज्यावेळेस लेण्या पूर्णपणे ओसाड पडल्या होत्या त्यावेळेस या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यावेळेस त्यांचा जो वास आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर दृष्टिकोन जो आहे त्यांचा या लेण्यांना डॅमेज करणं किंवा या लेण्यांची नासधूस करणं अशा प्रकारचा दृष्टिकोन अजिबात नव्हता. मुळातच त्यांचा दृष्टिकोन तशा प्रकारचा नव्हताच. तर हे काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढे आपण हे पाहू शकता, पुन्हा एकदा आपल्याला चैत्य गवाक्ष पाहायला मिळतात आणि हे कक्ष पाहायला मिळतात. तर या लेण्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि हे संवर्धन करण्यासाठी आपल्याला 2 समूहामध्ये सामंजस्य साधून आपल्याला करता येणार आहे. ज्यांच्यापर्यंत लेण्यांची माहिती नाही गेली, जे बांधव म्हणजे ज्यांची काही परंपरा किंवा जे या लेण्यांशी जुडले गेलेत तर त्यांची आपल्याला समजूत घालणं गरजेचं आहे. स्थापत्य शैलीविषयी, इतिहासाविषयी त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणं हे आपल्याकडून होणारं जे काम आहे ते उत्तम काम होईल. त्यांचा विरोध करून आपण जे आहे लेण्यांचं संवर्धन करू शकत नाही. हे पहा, अशा प्रकारचं हे चैत्य म्हणजे हे विहार जे आहे चैत्याशी प्रभावित असलेलं ते पाहिलेलं आहे. आणि हे शेवटचं लेणं इथे आपण पाहू शकता. वरती पण आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता एक स्थापत्य निर्माण करण्यात आलं होतं. तर या पायऱ्या बघू शकता, वाट आहे वरती जाण्यासाठी. परंतु वरती जाणं हे जीवाला धोका असणार आहे किंवा धोकादायक आहे. तिथे न जाणंच योग्य आहे. आणि इथे पाहू शकता, इथे हा शेवटचा कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक छोटंसं ध्यान कक्ष आहे. तसेच एक पाण्याचं जे टाकं आहे ते पाहायला मिळतं. हे बघा पाण्याचं टाकं, त्याच्यामध्ये पाणी जे आहे पावसाचं साचलेलं आहे. नैसर्गिक पण होतं. आणि इथे हा बसण्यासाठी बाग जो आहे या कक्षामध्ये
तो पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे आज तुम्हाला हा जो बेडसे लेणी, ही जी बेडसे लेणी आहे, या बेडसे लेणीचा हा माहिती पूर्ण पट जो आहे तो सादर करण्याचा जो प्रयत्न आहे तो केला आहे. ज्या प्रकारे आपण बोधिसत्व चॅनलला भरभरून प्रेम देता, तर तसंच हे जे युवक जे आहेत नितेश सरबे यांच्या या चॅनलला देखील आपण सहकार्य करा. ते पण भविष्यामध्ये अशाच प्रकारची काही ना काही वाटचाल करतील. प्राचीन वारसा असेल किंवा सामाजिक किंवा धार्मिक कार्य जे असेल या चळवळीमध्ये ते पण योगदान देण्याचा प्रयत्न करतील. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत आणि पुढच्या माहितीसोबत. ती सवय झाली आहे हिंदीमध्ये बोलण्याची, कारण की आपण बोधिसत्व चॅनल हिंदीमध्ये पाहू शकता, कारण की पूर्ण भारतभरच नव्हे तर जगामध्ये व्हिडिओ जातात, त्यामुळे ती टोन झालेली आहे. भेटू चला लवकरच.